नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्षय तृतीया विशेष हा व्हिडिओ आहे, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपल्या मनात जे असेल ते आपल्याला मिळते. जो संकल्प आपण करू तो संकल्प पूर्ण होतो, जे आपण मागतो ते मिळतं, ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात. फक्त मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी गुरुचरित्राच्या या अध्यायाचे पठन, या अध्यायाचे वाचन करायचे आहे. अक्षय तृतीया वर्षाचा सगळ्यात मोठा सण. 3.5 मुहूर्तांपैकी संपूर्ण मुहूर्त ज्याला मानले जाते तो अक्षय तृतीया. अक्षय पुण्याची प्राप्ती या दिवशी होते, शुभ कामांची सुरुवात या दिवशी होते, नवीन खरीदारी या दिवशी आपण करू शकतो. म्हणून हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो. म्हणून या शुभ दिवसामध्ये आपण शुभ कामं करावेत, चांगली कामं करावेत, मंदिरात दर्शन घ्यावं, स्वामींची सेवा करावी, खरेदारी करायची असेल खरेदारी करावी, नवीन कामं करायची असेल नवीन कामं सुरू करावी. त्यासोबतच गुरुचरित्राचा हा अध्याय सुद्धा वाचावा. सकाळी वाचला तरी चालेल, दुपारी वाचला तरी चालेल, संध्याकाळी वाचला तरी चालेल, कारण हा संपूर्ण दिवस पवित्र असतो, शुद्ध असतो आणि शुभ असतो. 19 तारखेला 19 एप्रिल रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि याच दिवशी परशुराम जयंती सुद्धा आहे. या दिवशी तुम्ही केव्हाही, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या देवघरासमोर हात पाय तोंड स्वच्छ धुवून बसायचं आहे. अगरबत्ती दिवा लावायचा, स्वामींना हात जोडून नमस्कार करायचा, प्रार्थना करायचा. तुमच्या मनात जी इच्छा आहे, जे तुम्हाला मागायचं आहे, जे संकल्प आहे तो तुम्ही स्वामींना सांगायचा आहे की तुम्हाला काय हवं आहे किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय. ती प्रार्थना, ती विनवणी स्वामींकडे करायची आहे आणि त्यानंतर गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय. हो मित्रांनो, तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त एक वेळेस गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचायचा आहे. तुम्ही दिवसभरातून केव्हाही वाचू शकतात, पण सकाळी वाचलं तर अति उत्तम. तर तुम्ही केव्हाही वाचला काही हरकत नाही, पण सकाळी वाचलं तर अतिउत्तम. नक्की वाचा गुरुचरित्राचा 18वा अध्याय. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.